मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सईचं शूट झालेलं असतं। आता लगेचच प्रोड्युसरकडे येत सावनी विचारते, हो हॅलो सर, एक्सक्यूज मी, हां मला काहीतरी विचारायचं आहे तुम्हाला। ते विचारतात काय झालं। मग आता सावनी विचारते, अहो पेमेंटचं कसं काय। मग आता मागे प्रोडक्शन कंट्रोलर बसला आहे, तिथे जा आणि त्यांना सांगा तुमच्या पेमेंटबद्दल आणि लगेचच एका इनव्हॉइसवर सही करून तुमचं पेमेंट घेऊन जा। तेव्हा आता सावनी म्हणते, ओके ओके मी लगेच जाते हां। तर आता इकडे मुक्ता आणि सागर हे घरी आलेले असतात। मग तिथे काय काय घडलं हे घरातील सर्वांना आता मुक्ता सांगत असते। ती रडत असते आणि म्हणते, माझी बिचारी पोर त्या भगभगीत लाईट समोर अशी उभी होती, त्याचबरोबर तिने केस स्ट्रेट केले होते, त्याचबरोबर एवढा मेकअप केला होता आणि फ्रॉक घालून ते सांगतील ते ऐकत होती, बोलत सुद्धा होती। ज्यावेळी तिने शाळेत जायचं, खेळायचं, संध्याकाळी घरी येऊन शुभम करोती म्हणायचं आणि त्याच वयात ती पैशांसाठी काम करतीये। घरी एवढे सर्व जीव लावणारे आजी, बाबा, त्याचबरोबर आत्या, काका, आई आणि बाबा हे सगळेजण असताना ती कुणीही वाली नसल्यासारखं तिकडे एकटीच राबत होती। तर आता असं म्हणून ती खूपच रडू लागते। सर्वांना आपल्या सईबद्दल खूप वाईट वाटत असतं। तर सागर आता म्हणतो, आम्ही सर्वजण तिच्या समोर होतो परंतु काहीच करू शकलो नाही आणि त्या सावनीला तर लाजच नाही, स्वतःचे शौक पुरवण्यासाठी लहान मुलीकडनं काम करून घेतीये। तर आता सावनीला सर्वजण खूपच बोलू लागतात, कारण आता सावनी ही सईच्या पैशांमधून लगेचच फी भरणार असं सर्वांना आता वाटत असतं। तर आता दुसरीकडे सावनी अजूनही हुज्जत घालत असते पैशांसाठी। तेव्हा आता ती प्रोड्युसरलाच डायरेक्ट बोलवते आणि म्हणते, हो मला कॅश हवी होती आणि हे म्हणतायत की चेक घ्या म्हणून। आपलं बोलणं झालं होतं ना की तुम्ही कॅश देणार आहात, तेव्हा कंपनीच्या प्रोसिजरनुसार आम्ही चेकनेच व्यवहार करतो असं प्रोड्युसर म्हणतो। मग आता तुम्ही मला ऑनलाईन पेमेंट केलं तरीही चालेल असं लगेच सावनी म्हणते। तेव्हा आता प्रोड्युसर म्हणतो, ठीक आहे, तुम्ही इनव्हॉइसवर सही केलेली आहे ना। तेव्हा सावनी म्हणते, हो मी सही केली। त्याचवेळी प्रोड्युसर म्हणतो, 2 दिवस लागतील हा पेमेंट व्हायला। तेव्हा सावनी आता जरा घाबरतेच आणि म्हणते, हो 2 दिवस नाही चालणार, मला तर आजच पैसे हवे आहेत, तुम्ही असं का करताय, अहो प्लीज बोला की काहीतरी। तेव्हा प्रोड्युसर म्हणतो, आम्ही नाही करू शकत, अहो कंपनीच्या नियमांबाहेर आम्ही असं नाही वागू शकत, नाही करू शकत पेमेंट, आय एम सो सॉरी असं म्हणून प्रोड्युसर तेथून जातो। तेव्हा सावनी आता मनातच विचार करते, मी काय करू, कारण मला तर फी भरायचीच आहे, आता सईची फी मी कशी भरणार। आता या सागर आणि मुक्ताला काहीही करून माझ्याकडे बोट दाखवायला चान्सच मिळेल, नाही आता मी फी भरणारच, काहीही करेल असा सावनी आता मनात विचार करत असते। तर ती म्हणते, आता किती दिवस लागतील हे पैसे हातात यायला कळतच नाही, त्यातल्या त्यात लागोपाठ सुट्ट्यासुद्धा आहेत, आता बँकसुद्धा बंद असणार आणि शाळेकडून ऑलरेडी मी वेळ मागवून घेतली होती आणि आता अजून ते वेळ मला देणार सुद्धा नाहीत। देवा, मी या चेकचा आता करू तरी काय असं सावनी मनातच विचार करते। आता सावनी पुढे खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो की करावं काय आता इथून पुढे। मग दुसरीकडे आता इंद्रा ही सागरला विचारते, अरे तुला काय म्हटलं होतं मी, मला का नाही सांगितलंस तू की तिकडे ये म्हणून आई तू, अरे मी कोयता घेऊन आले असते आणि ते शूटिंग थांबवलं असतं। सर्वांना सावनीचा खूप राग आलेला असतो। स्वाती म्हणते, मी सुद्धा आता कोयता घेऊनच मम्मीसारखा फिरणार आहे आणि त्या सावनीला रस्त्यात गाठवून ना चांगलाच धडा सुद्धा शिकवणार आहे। तेव्हा आता लकी म्हणतो, मला ना दादूस तू घेऊन जायला हवं होतंस, मी कॅमेराच उचलला असता त्यांचा आणि शूटिंग थांबवलं असतं। तेव्हा सागर विचारतो, त्याने काय झालं असतं, अरे तुला पोलिसांनी जेलमध्ये टाकलं असतं मग, कारण हे सगळं नियमांच्या बाहेर आहे असं म्हणून सागर आता इंद्राला विचारतो, तू काय करणार, तर कोयता दाखवून शूटिंग थांबवणार का, आणि तू काय करणार ग स्वाती, कोयता दाखवून भर रस्त्यामध्ये सावनीला धमकवणार। आता कितीही राग आला ना तरीही हे असलं काही करू नका प्लीज, कारण ती सुटेल आणि पोलीस तर तुम्हाला चाट टाकतील। मग आता मुक्ता म्हणते, ते शूटिंगवाले पैसे देणार म्हणून त्यांचं काम काढून घेणारच ना, तशीही त्यांची काय चूक आहे यामध्ये, ती चूक तर सावनीची आहे, कारण ती सईला तेथे घेऊन गेली, त्यांनी कोणतीही जबरदस्ती नव्हती केली सईवर, ती सावनी जबरदस्ती घेऊन गेलीये सईला तिकडे।
तेव्हा सर्वांना आता सावनीचा खूप राग आलेला असतो. तर इंद्रा आता दातोट खात विचारते, आता काय करायचं या सावनीचं? ही कुठल्या जन्माचा बदला घेतीये? आई एकवीरे आम्हाला वाचवत्या सावनीपासून, असं म्हणूनच आता घरातील सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं. तर इंद्रा आता रडू लागते, कारण तिला सईची काळजी वाटत असते. तेव्हा आता सागर म्हणतो, आपण सगळेजण जरा शांत डोक्याने विचार करूयात, कारण आपण नुसतं रागाच्या भरात सावनीला काही पण बोलतो आणि मग आपल्याकडूनच चूक होते काहीतरी आणि ती बरोबर त्याचा फायदा घेते. आता असं व्हायला हवं की आपण शांततेत विचार करून सावनीकडून चूक व्हायला हवी, कारण तिची चूक दाखवून आपण कोर्टातून सईची कस्टडी मिळू नये म्हणून हे सगळं ती करतीये. आता शूटिंगच्या पैशातून ती फी सुद्धा भरेल. तेव्हा आता स्वाती लगेच म्हणते की मुक्ता, तूच काहीतरी मार्ग काढ ना ग यातून. तेव्हा इंद्रा म्हणते, हो मुक्ता, काहीतरी मार्ग काढ. तर लकी आता विचारतो, वहिनी तुला काही सुचतंय का ग? मुक्ता म्हणते की तोच विचार करतीये मी. सावनीला आत्ताशी पैसे भेटले आहे, अजून तिने फी भरली नाहीये. आता ही अशी संधी मी हातातून जाऊ देणार नाहीये. तर आता सर्वजण मुक्ताच्या बोलण्याचा विचार करत असतात. तर आता दुसरीकडे सावनी आणि सई या दोघीही घरी आलेले असतात. आता सावनी म्हणते, सई बेबी तुला थकायला झालं असेल ना? मग आता सई म्हणते, हो ना मम्मा. मग आता तू आतमध्ये जा, फ्रेश हो आणि आराम कर, असं आता सावनी सईला सांगते. त्यानंतर आता सावनी सुद्धा तेथे सोफ्यावर बसते आणि म्हणते की मला सुद्धा खूप थकायला झालंय बाबा. मी या मुक्ता आणि सागरची अशी वाट लावली आहे ना की त्यांना बोलायला काही जागाच ठेवली नाही. आता मी लगेचच कॉफी पिते आणि शांतपणे आता झोपते, म्हणजे मलाही बरं वाटेल. पण मला एक कळत नाही, या प्रोड्युसरने मला चेक का दिला? आता मी बँकेत कधी जाणार, कधी तो चेक वटवणार? आता मला उद्याच्या उद्या जे पैसे भरायचे आहेत ते कसे भरणार मी? काहीतरी जुगाड करायलाच हवा, असा सावनी सारखा सारखा विचार करते आणि एखादी कॉफी प्यायला हवी, म्हणजे काहीतरी सुचेल, असं म्हणूनच लगेच ती गोदाला आवाज देते. आता गोदाला खूपच आवाज दिल्यानंतर तरीही आता गोदा बाहेर येत नाही. मग आता सावनी म्हणते, जाऊ देत तिकडे, मला तरी काय करायचं त्या गोदाचं, माझ्यासाठी कॉफी ना मलाच करावी लागेल, असं म्हणून ती आता लगेचच किचनकडे चाललेली असते. पण आता त्याचवेळी तिला कोमलच्या रडण्याचा आवाज येतो. मग आता सावनी विचार करते की आत्ता यावेळी कोण रडत असेल बरं घरात? मग आता तिला समजतं की कोमल रडतीये. तेव्हा ती लगेचच आता कोमलच्या रूममध्ये जाते आणि विचारते, काय ग कोमल, काय झालं? तेव्हा काय होतं की कोमलच्या हातातूनच सर्व पैसे आता खाली पडतात. तेव्हा ती पटकन ते पैशाचे बंडल उचलते आणि लगेच आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवते आणि सावनीने ते बरोबर पाहिलेलं असतं. तेव्हा काय झालं गो कोमल, असं लगेचच ती विचारू लागते. तर आता काय झाले, काय बोल ना अगं, असं सावनी विचारत असते. तेव्हा कोमल म्हणते, काही नाही. मग आता सावनी लगेचच म्हणू लागते, कोमल मी ना रोज आरसा बघते अगं, ब्रेकअप झालेल्या त्याचबरोबर नवऱ्याने बायकोला फसवलेल्या बायका या कशा दिसतात, आणि हे ना मला अगदी बरोबरच माहीत आहे, कारण तू सुद्धा ना आता मला तशीच दिसतीये. तू मिहिरचा विचार करतेस राईट, आणि म्हणूनच तू रडतीयेस ना, असं सावनी विचारते. त्यावेळी कोमल आता रडतच म्हणते, माझ्यासोबत पुन्हा तेच झालं. मिहिर ना माझ्याशी खोटं बोलून पुन्हा एकदा मेहिकाकडे गेला होता. सावनी म्हणते, अरे देवा, तरीही मी तुला म्हटलं होतं ना की त्या सागर मुक्ताच्या प्रेमामध्ये अजिबात अडकू नकोस, कारण ते ना एकदम बोलबच्चन आहेत. बोलले होते की नाही मी तुला? कारण तू तुझ्या संसाराकडे लक्ष द्यायला हवं, तो जप अगोदर, मी तुला 1000दा सांगितलं होतं हे. आणि हे बघ कोमल, मिहिर माझा भाऊ आहे, मी ओळखते अगं त्याला. अगं बिचारा साधा भोळा आहे, पण ती मिहिका, अगं ती मिहिका आणि मुक्ता या दोघीही बहिणी ना एकदम अशा चालाक आहेत. त्या एकदमच अशा पोहोचलेल्या बायका आहेत. या दोघींनीही फक्त आणि फक्त पैशांसाठी लग्न केलंय. अगं हर्षवर्धन आणि माझं इतक्या वर्षांचं अफेअर होतं, परंतु या मिहिकाने ना सगळं म्हणजे सगळं बर्बाद करून टाकलंय. तेव्हा कोमलला समजतं, सावनी बोलते ना त्यामध्ये तथ्य आहे. आणि मग तुमचं तर काय ग, अगं फक्त कॉम्प्रोमाइज लग्न आहे, असं कोमलला ती स्पष्टपणे म्हणते. तेव्हा आता कोमल ही सावनीकडेच बघत राहते. तेव्हा आता सावनी म्हणते, ओ प्लीज हा, माझ्याकडे तू अशी बघू नकोस. अगं तुम्हाला पण माहीत आहे की तुमचं अजिबात एकमेकांवर प्रेम नाहीये, आणि तुमचं लग्न काय असं घरच्यांनी नाही लावले. आता ते का झालं, कसं झालं, कोणत्या परिस्थितीमध्ये झालं,
हे तुला सुद्धा अगदी बरोबरच माहीत आहे. शिवाय काय आहे ना अगं कोमल, मिहिका हे मिहीरचं पहिलं प्रेम आहे म्हटल्यानंतर तिच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर असणं हे मिहीरसाठी अगदी स्वाभाविक आहे. आणि काय आहे ना, ही मिहिका आहे ना, ती एकदम हुशार आहे, जाम हुशार आहे. कारण ती खूप पोहोचलेली बाई आहे. म्हणजे कसं आहे ना, अगोदर मिहीरकडे पैसे नव्हते तेव्हा तिने काय केलं तर हर्षवर्धनला गाठलं. मग तिला आत्ता समजलं असेल की हर्षवर्धन काय बुडा घोडा आहे. मग आली पुन्हा मिहीरकडे आणि आता शिवाय कसं आहे ना, मिहीरकडे पैसा सुद्धा आलाय ना. आता बघ काय करेल की अबला असल्याचं नाटक करेल आणि हर्षवर्धनला डिवोर्स देईल. पोटगी सुद्धा अगदी चांगलीच काढेल आणि मग नंतर काय बिचारीचा टॅग लावून ती फिरेल. खांदा द्यायला आहेच मिहीर. तेव्हा कोमल या सगळ्याचा विचार करते आणि म्हणते की बरोबर आहे अगं तुझं सावनी. तेव्हा सावनीला आता वाटतं की अजून हिच्या मनात काही बिही भरवावं. म्हणूनच ती आता म्हणते की या पाठीमागे ना फक्त त्या मिहिकाचंच डोकं नसणार आहे, या पाठीमागे ना त्या मुक्ताचं सुद्धा डोकं असणार आहे. कारण त्या मुक्ताला ना आता लगेच सेटल करायचं असेल तिच्या बहिणीला. कारण सागरच्या बहिणीच्या हिताचं तिला तरी काय पडलंय, ती तर फक्त स्वतःच्याच बहिणीची बाजू घेणार ना. आणि जे काही बोलतीये ते खरं बोलतीये असं कोमलला आता वाटू लागतं. त्यामुळे कोमल आता खूप रडते. तेव्हा सावनी म्हणते की रडू नकोस ग कोमल, हे खरं आहे ना, ते मी तुला सांगितलंय फक्त. असं म्हणून सावनीचा डोळा त्या पैशांवर असतो, जेणेकरून ते पैसे घेऊन मी लगेचच माझ्या सईची स्कूल फी भरेल. त्यासाठी तिला इथून कटवायला हवं. मग आता सावनी म्हणते एक काम कर कोमल, तू फ्रेश व्हायला जा, तोपर्यंत मी तुझ्यासाठी कॉफी बनवते. तेव्हा कोमल आता लगेचच फ्रेश होण्यासाठी जाते. तोपर्यंत सावनी काय करते तर लगेच चावी घेते आणि लॉकर उघडून त्यामधून हवे तेवढे पैसे घेते आणि म्हणते की आता ना तर 8 दिवसांचा प्रश्न आहे. चेक वटला की लगेच हे पैसे मी इथे ठेवेन. त्यांचे पैसे काही नको आहेत, फक्त सध्याची अडचण फक्त सुटली पाहिजे एवढंच. असं म्हणून ती पटकन पैसे घेते आणि पदराखाली लपवते. तेवढ्यातच कोमल तेथे येते. तर सावनी अजूनच कोमलला समजतं ही काहीतरी लपवतीये, पण सावनी बोलण्यामध्ये तिला एवढी गुंतवते की कोमलच्या लक्षात सुद्धा काही राहत नाही. त्यानंतर मी तुझ्यासाठी कॉफी बनवू का असं सावनी विचारते. तेव्हा कोमल म्हणते की नको, मी बनवते कॉफी, फिल्टर कॉफी. तेव्हा सावनी म्हणते की अगं तू बस आराम कर, मी बनवते की तुझ्यासाठी कॉफी. परंतु कोमल ऐकत नाही. ती लगेच सावनी पाठोपाठ किचनमध्ये यायला निघते. तेव्हा सावनीची आता पूर्णपणे धांदल उडालेली असते. तिला काय करावं सुचत नाही, काय कोमलला सांगावं हे सुद्धा कळत नाही. कारण कोमल तिच्याच पाठीमागे आलेली असते. सावनी एका बाउलच्या खाली ते पैसे लपवते आणि तेथेच उभी राहते. कोमल तेथे येते आणि कॉफी पास कराल का असं विचारते. तेव्हा सावनी म्हणते हो करते की. असं म्हणून लगेचच ती कोमलला कॉफी पास कर. सावनी म्हणते अगं तू जा की, बाहेर जाऊन बस, मी बनवते की पुढचं. मग तरीही कोमल ऐकतच नाही. कोमल म्हणते तुम्ही बसा बाहेर, मी बनवते कॉफी, मला ना फिल्टर कॉफी खूप छान बनवता येते. तरीही सावनी आता ऐकतच नाही. सावनी म्हणते कोमल मला अजिबात असं अहोजाहो करायचं नाही हा, अरे तुरे म्हणायचं, ए सावनी असं म्हणायचं. मग आता कोमल म्हणते तू बस तिकडे बाहेर, मी घेऊन येते कॉफी. तेव्हा सावनी आता हो असं म्हणते आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसते. तेथे गेल्यानंतर तिच्या मनात फक्त एकच असतं की पैसे तर सेफ आहेत, परंतु आता कोणत्या तरी रॅन्डम डब्यामध्ये ते पैसे ठेवायला हवेत. म्हणजे काय होईल ना, उद्या सकाळी सकाळी ते पैसे मी काढेल आणि लगेचच माझ्या सईची स्कूल फी भरेल, असा तिच्या मनामध्ये प्लॅन सुरू असतो. तेवढ्यातच कोमल आता कॉफी घेऊन तेथे येते. तर सावनी म्हणते तू बस ना कोमल, अगं मी बिस्किटच घेऊन येते हां, तिकडे सोफ्यावर बस बरं, तिकडे सोफ्यावर कसं छान वाटतं जरा. असं म्हणून लगेचच ती कोमलला सोफ्याजवळ पाठवते. त्यानंतर सावनी आता लगेचच आतमध्ये येते आणि तेथे आल्यानंतर ती डाळीचा डबा काढते आणि त्या डब्यामधली डाळ थोडी बाहेर काढते आणि त्यामध्ये पैसे टाकून पुन्हा त्याच्यावरती डाळ टाकते, ते पैसे लपवते. आता पैसे लपवल्यानंतर सावनीची धांदल थोडी का होईना कमी होते. मग त्यानंतर ती स्वतः हसते आणि म्हणते इस दाल में कुछ काला है, नहीं नहीं इस दाल में तो माल है. असं म्हणून सावनी हसते आणि म्हणते की चला आता सईची उद्या मी फी जाऊन भरेल. ती कोमलसाठी लगेच बिस्किट्स घेऊन जाते. तर इकडे आता इंद्रा ही खूपच चिडलेली असते आणि तिच्या हातामध्ये धारदार चाकू असतो. ती पटापट टोमॅटो अशी कापत असते. ते पाहून आता सागर पटकन तेथे येतो आणि इंद्राला विचारतो काय चाललंय काय आई तुझं.
हात वगैरे कापेल ना तुझं काय चाललंय? मग आता या चाकूपेक्षा तुझ्या रागाला जास्त धार असल्याचं आता हसतच सागर म्हणतो. तेव्हा आता ती म्हणते, सागऱ्या तुला आता इथे काही जोक सुचतोय का? मी काय सांगते ना ते अगोदर तू ऐक. तेव्हा तुला पाणी देऊ का असं सागर पुन्हा विचारतो. तेव्हा इंद्रा म्हणते, काही नको मला पाणी बिणे, तू ना जरा शांत राहा आणि मी काय सांगते ना ते जरा नीट ऐक. तेव्हा काय झालं आता असं सागर विचारतो. तेव्हा इंद्रा म्हणू लागते, मी तुला आत्ताच्या आत्ता सांगतीये सागऱ्या की लवकरात लवकर त्या मिहिकाला तिकडे तिच्या घरी पाठवून दे म्हणून. तेव्हा आता सागर लगेच इंद्राला विचारतो, आता तिच्या घरी म्हणजे कुठे पाठवायचं नक्की तिला? तेव्हा इंद्रा आता त्याच्याकडे पाहतच राहते. मग आता जरा रागात पाहत असल्यामुळे सागर विचारतो, मी खूप प्रामाणिकपणे विचारतोय आई, तिकडे म्हणजे नक्की कुठे पाठवायचं तिला? कारण पुण्यातलं घर तर तिचं बंद आहे आणि मुक्ताचे आई बाबा आता इथे राहत नाहीत. अगं ती जिथून आलीये ना ते घर तिचं मुळात नव्हतंच कधी. मग तिला पाठवायचं तरी कुठे आपण अशा अवस्थेत, अशा मनस्थितीत? तेव्हा तोच आता इंद्राला प्रश्न विचारत असतो. तेव्हा इंद्रा म्हणते, हे बघ तू त्या मुक्ताबरोबर राहून राहून मला असे प्रश्न विचारू नकोस, मोठ्या मोठ्या बाता करू नकोस, समजलं? हे बघ मी एकदम स्पष्टपणे बोलणारी बाई आहे. अरे मला माहीत आहे ती मुलगी वाईट नाही आहे, परंतु तिचा ना एक भूतकाळ आहे आणि तो जर आडवा आला ना तर माझ्या कोमलच्या संसाराची गाडी अशी अडणार आहे. अरे माणसं चांगली असतात पण वेळ असते ना बाळा ती वाईट असते. त्या मुलीची वेळ वाईट होती, बघितलंस ना आता तू काय झालं ते. आपण मिहिरसाठी तिला पसंत केली होती बरोबर. अरे ती जर सोरीक जमली असती तर मी किती लाड केले असते तिचे, तुला अंदाज आहे का याचा? पण तिने काहीतरी भलतंच केलं आणि आता आली बॅगा घेऊन इकडे. आणि माझा जावई तो मांजा हातात पकडल्यानंतर पतंग कसा डोलतो तसा तिच्या पाठीपाठी करतोय सारखा, तिच्या पाठीमागे असा सारखा सारखा फिरतोय डुलतोय असं म्हणून ती मिहिरबद्दल आता बोलू लागते. आणि त्यासाठी ना मला कोयत्याचीच भाषा मग बोलावी लागते. तेव्हा आता सागर म्हणतो, आई आपण शांतपणे बोलूयात ना यावर, आपण का भांडतोय मलाच कळत नाही. तेव्हा आता इंद्रा म्हणते, अरे मला सुद्धा नको आहेत तुमच्या दोघांमध्ये भांडणं, त्याचबरोबर मुक्ता आणि तू अशी भांडणं करू नकोस. आणि आता मिहिर व कोमलमध्ये सुद्धा मला अजिबात भांडणं नको आहेत. अरे तुला माहीत नाही सागऱ्या, पण ती मिहिका इथे आल्यापासून स्वाती आणि मला एवढा त्रास होतोय ना, तुला नाही माहीत, तू बाहेर असतो, आज काय घडलं ते तू बघितलंस ना? तेव्हा आता सागर म्हणतो की आई अगं त्यांच्यामध्ये भांडणं झाली आहे म्हणून तू उगीच काही उलटसुलट असं ठरवू नकोस ना गं. मुक्ता आणि माझ्यामध्ये काही कमी भांडणं झाली आहेत का? अगं कोमलसुद्धा माझी बहीण आहे आणि मिहिर हा मित्र आहे माझा मिहिर आणि कोमलवर पूर्णपणे विश्वास आहे. ते दोघेही असं काहीही करणार नाही जेणेकरून मिहिकाला त्याचा त्रास होईल. मी त्या दोघांनाही समजावतो आणि कोमलला सुद्धा समजावतो की तू मिहिरबद्दल काहीही असा गैरसमज करून घेऊ नकोस. या सगळ्यावरनं त्या मिहिकाचा अजिबात रागराग करू नकोस असं तो इंद्राला स्पष्टपणे सांगतो. कारण मिहिकावर जी वेळ आली आहे ना ती कोणत्याही मुलीवर येऊ नये असं मला वाटतं. आपण तिच्या ह्या अडीअडचणीमध्ये, संकटामध्ये तिला मदत करायलाच हवी आई, कारण त्यामध्ये तिचा काहीही दोष नाही आहे. त्यामुळे तू तिला आता सारखी बोलू नकोस, तिला दोष देऊ नको, तिचा रागराग करू नकोस. मी आहे ना, मी सगळं काही ठीक करतो. त्याचवेळी इंद्रा म्हणते, सागऱ्या मी एकच सांगते तुला, त्या कोमलच्या लग्नाला मिहिका नावाची वाळवी लागता कामा नये, नाहीतर तिचा संसार पोखरून टाकेल गती असं म्हणून लगेचच आता इंद्रा सागरचे डोळे उघडते. तेव्हा सागर जरा टेन्शनमध्ये येतो की जर आता मिहिरने उलटसुलट काही पावलं उचललं तर मग माझ्या कोमलच्या संसाराचं काय? तर आता दुसरीकडे मिहिका ही तिच्या मैत्रिणीबरोबर म्हणजे प्रीतीबरोबर बोलत असते आणि म्हणते की नाही ग प्रीती, अगं एका सर्टन एजनंतर तुम्ही तुमच्या आईबाबांकडे नाही जाऊ शकत ना असं परत, आणि तेही अशा अगदी हरलेल्या अवस्थेमध्ये. नाही अगं म्हणजे मी त्यांची काळजी घ्यायची सोडून ना तेच माझी अशी काळजी करत बसतील, काळजी घेत बसतील, त्यामुळे नको, नाही तो ऑप्शनच नको असं म्हणून मिहिका आता आईबाबांकडे जाण्यासाठी नकार देत असते. तेव्हा आता मिहिका म्हणते, तू एक काम कर, तू बँगलोरला आहे ना, तिथे एखादं डिसेंट लेडीज हॉस्टेल बघ ना माझ्यासाठी, मग मी तिकडे येते.
तिकडेच नोकरी करेन आणि तेथेच राहील. आता तुला मिळालं ना तर मला लिंक पाठव आणि मग मी बघते, चालेल ना? आणि प्रीती, अगं जरा लवकरात लवकर हे सगळं काम कर, कारण मला लवकरात लवकरच इथून शिफ्ट व्हायचं आहे. असं म्हणून ती ओके बाय थँक्यू असं म्हणते आणि मग फोन ठेवते. त्यानंतर आता ती जरा खुश असते, कारण तिची मैत्रीण तिच्यासाठी हॉस्टेल पाहणार असते. मग त्याचवेळी ती मागे पाहते तर तिथे मुक्ता उभी असते. मुक्ताने आता सर्व बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा आता मिहिकाला जरा धक्काच बसतो. आता ती मुक्ताकडे पाहतच राहते. मग आता मुक्ता विचारते, काय झालं, तुला इथे का राहायचं नाहीये? तेव्हा मिहिका आपली नजर वळवते आणि म्हणते, कारण माझं इथे राहणं ना कुणासाठी चांगलं नाहीये. आता तू बघ ना ग ताई, माझ्यामुळे काय झालं तर मिहीर आणि कोमलमध्ये किती वाद झाले. त्या गोष्टीला तसं काही कारण सुद्धा नव्हतं. उगीच माझ्यामुळे त्या दोघांच्या संसारामध्ये काही अडचण नको यायला, अडथळा यायला नको. अगं ताई ना, माझंच चुकलं जरा. मी हर्षवर्धनचं ते घर सोडायलाच नको होतं. मी गप्पापणे सगळं काही त्याचं वागणं, त्याचबरोबर त्याचं ते टॉलरेट करणं सगळं तिथे सहन करायला हवं होतं. तेव्हा आता मुक्ता तिच्यावर खूपच ओरडते आणि म्हणते, मिहू स्वतःला असं दोष देणं ना बंद कर अगोदर. अगं तू तिथे राहिली असती तर तुला अजून काय काय सहन करावं लागलं असतं, तुला कळतं का काही? आणि तुझी चूक काय झाली माहिती आहे का? तू तेथे राहिली आणि तू सहन केलं ना, ही सर्वात मोठी तुझी चूक झाली, समजलं? त्यावेळी आता लगेचच मिहिका म्हणते, हो ताई तुझं बरोबर आहे, परंतु इथे सगळ्यांची आयुष्य अशी सेट झाली आहेत, लोक मूव ऑन झाले आहेत, त्यामुळे आता माझ्या येण्याने त्यांच्यातले ते रिलेशन अजिबात बिघडायला नको, असं म्हणून ती कोमल आणि मिहीरबद्दलच बोलत असते. त्यानंतर ती म्हणते की म्हणूनच मला असं वाटतं ना ताई, की माझं जाणं इथून बेटर आहे. तेव्हा आता ती म्हणते की ताई मला इथे राहायचंच नाही आहे, काही करून मी माझ्या मैत्रिणीला प्रीतीला कॉल केला आहे आणि बँगलोरला जाईल मी, तिने हॉस्टेलसुद्धा शोधायला सुरुवात केली असेल, मग तिथे राहून मी माझी नोकरी करेन आणि इकडे पुन्हा कधीही येणार नाही. तेव्हा मुक्ताला खूप वाईट वाटतं. त्यावेळी मुक्ता विचारते, तू असं करणार, तिकडे जाणार, तुझ्यासाठी हे एवढं सोपं आहे का मिहिका? असं म्हणून लगेच ती मिहिकाला विचारते. वेळी आता मिहिका म्हणते, ताई मग मी काय करू, तूच सांग ना गं. मग आता मुक्ता म्हणते, एवढं सोपं नाही आहे बाळा ते. अगं तू ना आता सध्या एक काम कर, फक्त आणि फक्त स्वतःवर फोकस कर. अगं तू बाकीच्यांकडे बघू नकोस आणि त्यांचा विचार सुद्धा करू नकोस. आता राहिला प्रश्न कोमल व मिहीरचा प्रश्न, तर आम्ही आहोतच सगळेजण, आम्ही सर्व सांभाळूनच घेऊ आणि त्यांच्या नात्याला तुझ्यामुळे अजिबात धक्का लागणार नाही, तू अजिबात काळजी करू नकोस. असं म्हणून मुक्ता आता लगेचच मिहिकाला समजावू लागते की इथून कुठेही तू जाण्याची गरज नाही. तेव्हा आता मुक्ताचाच तो विश्वास तिच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मुक्ता ही सागरला रूममध्ये सांगत असते की काहीही झालं ना, आणि ही सईची स्कूल फी नाही भरू शकणार. तेव्हा मुक्ताने काहीतरी आता मोठा प्लॅन केलेला असतो. तर सागर आता मुक्ताकडे पाहतच राहतो की मुक्ता आता असं काय करणार आहे. तर आता दुसरीकडे सावनी आता फोनवर बोलत असते की त्यांनी मला कॅश दिलीच नाही, त्यांनी मला चेक दिलाय, पण तू काळजी करू नको, मी बरोबर पैशांची व्यवस्था केली आहे. असं म्हणून ती फोन ठेवते. तर मुक्ता सगळं बोलणं आता ऐकते. तेव्हा आता लगेचच सावनी म्हणते, आज ना मला अभिमान वाटतोय की मी माझ्या सईची स्कूल फी भरणार आहे. असं म्हणून ती लगेच किचनमध्ये जाते आणि त्या डाळीच्या डब्यामध्ये पाहते तर त्यामध्ये पैसेच नसतात. तेव्हा आता पैसे नाहीत हे पाहून लगेचच आता सावनीला टेन्शन येतं. तर आता गोदा मात्र हसत असते, कारण तिनेच ते पैसे लपवलेले असतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.